महोदय, मेट्रोच्या संदर्भात काही मुद्दे समोर आले होते। त्यातला एक मुद्दा होता की मेट्रो 5चं काम रखडल्याच्या संदर्भातला मुद्दा या ठिकाणी समोर आलेला होता। त्या संदर्भात मला सांगितलं पाहिजे की मेट्रो 5चे जे 2 टप्पे होते त्यातला एक ठाणे ते भिवंडी होता आणि एक भिवंडी ते कल्याण होता। आता ठाणे ते भिवंडी असा जो काही या ठिकाणी टप्पा होता तो टप्पा जवळपास 80% त्याचं भौतिक काम आपण पूर्ण केलेलं आहे। पण भिवंडी कल्याणच्या दरम्यान जो टप्पा होता त्याच्यामध्ये 5 किलोमीटरचा एक टप्पा असा आहे की ज्या टप्प्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पुनर्वसन आहे आणि म्हणून त्या सगळ्या पुनर्वसनाचा विचार करता आता आपण त्या ठिकाणी इरादा आपला बदललेला आहे आणि अंडरग्राउंड जाण्याचा निर्णय केलेला आहे, ज्याच्यामुळे तिथे पुनर्वसन करावं लागणार आहे आणि भिवंडीकरांना मेट्रो मिळेल। त्या संदर्भात TCL ला आपण अपॉइंट केलेला आहे। त्यांचा प्रकल्प अहवाल आला की त्याही संदर्भातलं काम जे आहे हे काम आपण निश्चितपणे अत्यंत वेगाने सुरू करू आणि मला असं वाटतं की हे जे काम भिवंडीपर्यंत किंवा भिवंडीपासून कल्याणपर्यंत मेट्रो नेण्याचं हे वेगाने सुरू होईल। मला सांगताना आनंद वाटतो की 2014 ते 2019 आपण जवळपास 10 मेट्रो लाईन्सला त्या ठिकाणी मान्यता दिली आणि आज त्यातल्या काही मेट्रो लाईन पूर्ण झाल्या आहेत, काही अंतिम टप्प्यामध्ये आहे, काही बांधकामाधीन आहे। याच्यामध्ये टप्पा 2A हा 19 जानेवारी 23 ला कार्यान्वित झाला। मेट्रो टप्पा 2B हा डिसेंबर 25 पर्यंत त्याचा पहिला टप्पा आणि ऑक्टोबर 26 पर्यंत दुसरा टप्पा त्याचा पूर्ण होईल। मेट्रो 3 95% काम पूर्ण झालेलं आहे। आता चाचणी पण झालेली आहे। हा देशातला सगळ्यात मोठा अंडरग्राउंड टप्पा आहे आणि याच्यामध्ये साधारणपणे जून 25 पासनं ही पूर्ण कफ परेड पासनं तर सिप्स पर्यंत ही अंडरग्राउंड मेट्रो आपण पूर्ण त्या ठिकाणी सुरू करू। वडाळा, ठाणे, कासरवाडवली 79% या ठिकाणी पूर्ण झालेलं काम आहे। त्यातलं कासरवडवली ते कॅडबरी जंक्शन डिसेंबर 25 मध्ये सुरू करू। कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर डिसेंबर 26 पर्यंत त्या ठिकाणी होईल आणि गांधीनगर ते भक्तिपार नोव्हेंबर 27 पर्यंत पूर्ण होईल। कासरवडवली ते गायमुख 88% काम पूर्ण झालेलं आहे। डिसेंबर 25 पासनं हा टप्पा सुरू होईल। ठाणे, कल्याण, भिवंडी टप्पा 1चं काम 95% जर मी मगाशी त्याच्या संदर्भात सांगितलं पहिल्या टप्प्याचं, दुसऱ्या टप्प्यातल्या अडचणी देखील सांगितल्या। त्यानंतर मेट्रो 6 स्वामी समर्थनगर, विक्रोळी, कांजूरमार्ग 78% काम पूर्ण झालं आहे, डिसेंबर 26 पर्यंत सुरू होईल। मेट्रो 7 23 मध्येच आपण खुला केलेला आहे। मेट्रो 9 आणि मेट्रो 7A दहिसर ते मीरा भाईंदर काम पूर्ण झालेलं आहे। डिसेंबर 25 मध्ये काम आपण ते पूर्ण करू। अंधेरी ते मुंबई विमानतळ 55% काम पूर्ण झालं आहे, डिसेंबर 26 पर्यंत हे काम पूर्ण होईल। गायमुख ते शिवाजी चौक हा जो आहे याची अंतिम टप्प्यात अजून काम सुरू केलं नाही, परवानगी अंतिम टप्प्यात आहे। आणि मेट्रो 11 कल्याण ते तळोजा याचं 6%च काम पूर्ण झालेलं आहे। मी त्याच्याही कारणं सांगितली। असं जर आपण बघितलं तर 25, 26 आणि 27 या 3 वर्षामध्ये जवळपास मेजर मेट्रोचे आपण प्रकल्प हे पूर्ण करतो आहोत आणि यातनं पूर्ण MMR रिजनला एक मेट्रोचं मोठं जाळं जे आहे हे उभं राहिलेलं आपल्याला पाहायला मिळेल। मुंबईमध्ये सातत्याने खड्डेमुक्त मुंबई करण्याकरता शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी एक योजना आखली आणि त्यातून कॉन्क्रीट रोडचं काम हे करण्याचा निर्णय करण्यात आला। त्यात पहिल्या टप्प्याची जी कामं आहेत ती जवळपास सुरू होऊन 27% कामं पूर्ण झाली आहेत। दुसऱ्या टप्प्यामधली जी 1420 रस्त्याची कामं होती त्यातल्या 746 रस्त्यांची कामं प्रगतीपथावर आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत 2027 पर्यंत ही सगळी कामं पूर्ण करायची, जेणेकरून मुंबई हे खड्डेमुक्त होईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। कोस्टल रोडच्या संदर्भात आता पुन्हा आपल्याला मी सांगत नाही, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत। नाही, मी इथल्या कोस्टल रोडचं म्हणतोय। आता याच्यामध्ये आपण बांद्रा वर्सोवाचं काम चाललेलं आहे। महानगरपालिकेने वर्सोवा मडचं देखील आता त्या ठिकाणी टेंडर दिलेला आहे आणि वर्सोव्यापासून तर भाईंदर पर्यंत हा देखील आता टेंडर दिलेला आहे आणि मडपासून विरारपर्यंत याचा आता प्रस्ताव आपण केंद्र सरकारच्या मार्फत जायकाला पाठवतोय। त्यामुळे वेस्टर्न साइड जी आहे ही पूर्णपणे, कारण आपला 60% ट्रॅफिक मुंबईचा
हा वेस्टर्न एक्सप्रेसवेवर असतो. ती कम्प्लीट वेस्टर्न साईड जी आहे ती अगदी विरारपर्यंत डिकंजेस्ट होईल अशा प्रकारचं काम हे आपण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहोत. यासोबत काही अजून विषय आहेत, मी आता सगळ्या विषयांमध्ये जात नाही, वेळ मी जास्त घेतलाय. एक